अमेरिका आणि इराण यांच्यातील शांती वार्तेच्या दुसऱ्या फेरीची चर्चा ही सोमवारी होण्याची शक्यता आहे। अमेरिकी माध्यमांनी तसा दावा केलेला आहे आणि त्यानुसार अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी ही सोमवारी इस्लामाबादमध्ये होऊ शकते। दरम्यान इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले आहेत। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून आता जहाजांची ये-जा सुरू होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। Iran has just announced that the Strait of Hormuz is fully open and ready for business. Will remain in full force and effect as it pertains to Iran until such time as our transaction with Iran is 100% complete and fully signed. आणि आखाती युद्ध हे ठोस शांती कराराकडे जात असलं तरी देखील हॉर्मुझवरून प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे। एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याची घोषणा करून त्याबद्दल इराणला धन्यवाद देत आहेत। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली असली तरी देखील त्यामधून जहाजांना जाऊ द्यायचं की नाही हे इराण ठरवेल। युद्धाच्या प्रत्यक्ष स्थितीवरून ते ठरेल असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांनी एक्स वरती स्पष्ट केलंय। आणि इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी ही उघडली आहे, पण त्यामध्ये अटी लावण्यात आलेल्या आहेत। त्या कुठल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। फक्त व्यापारी जहाजांना परवानगी असणार आहे आणि इराणी लष्कराची परवानगी घेणं हे आवश्यक असेल अशा इराणच्या अटी आहेत। त्याचबरोबर युद्धनौकांना मनाई असणार आहे। निश्चित केलेल्या बंदरांमधूनच सुरक्षित मार्गाने परवानगी ही देण्यात येणार आहे। दरम्यान इराणच्या अधिकाराखाली हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यानंतर तिथून जवळपास 20 जहाजांनी ये-जा केलेली आहे आणि त्यामध्ये सेलेस्टियल डिस्कव्हरी क्रूज या पहिल्या प्रवासी जहाजाचा देखील समावेश आहे। हे क्रूज दुबईवरून निघून ग्रीसला पर्यटन सफारीवरती जात आहे। आणि पुढची अपडेट युरेनियम संबंधी अमेरिकेचा दावा इराणने सपशेल फेटाळलेला आहे। इराण विकसित युरेनियम देण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय, पण अशी कुठली देखील शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलेलं आहे। इराणचं विकसित युरेनियम देशाच्या बाहेर जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। ट्रम्प यांचे दावे हे एक प्रकारे षडयंत्रच आहे, त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। इराणचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे, तर ट्रम्प यांनी एका तासामध्ये 7 खोटे दावे केल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। अमेरिकेने युद्ध जिंकलं नसल्याचं देखील स्पष्टीकरण हे त्यांनी दिलेलं आहे। आणि नाटोवर ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय। मला नाटोच्या मदतीची गरज नाही, त्यांनी 2 महिन्यांपूर्वी मदत केली असती तर बरं झालं असतं असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। गरजेच्या वेळी नाटो निरुपयोगी ठरले, मला नाटोची गरज नव्हती, त्यांना माझी गरज आहे असा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय। I received a call from NATO asking if we would like some help. Thank you very much, NATO. And I told them I would have liked your help 2 months ago, but now I really don't want your help anymore. Because they were absolutely useless when we needed them. But actually we never needed them. They needed us. They need us. They need us so badly. आणि यात सगळ्यात एक आनंदाची बातमी येते। कच्च्या तेलाच्या किमती या घसरलेल्या आहेत। हॉर्मुझ खुलं झाल्यामुळे कच्च्या तेलाचे बॅरल हे प्रति ₹14 स्वस्त झालेले आहेत, तर कच्च्या तेलाचे बॅरल $98 वरून $84 पर्यंत स्वस्त झालेले आहेत। इराणकडून हॉर्मुझ खुलं झाल्यानं हे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत। काल प्रथमच ही घोषणा झालेली होती आणि त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती या घसरलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।